चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 49,000 हेक्टरवरच पेरणी पूर्ण झाली। यंदा 4,75,000 हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे। पावसाने दडी मारल्याने शेतकरी आता चिंतेत सापडलाय। कापूस सोयाबीन लागवड रखडली आहे। पीक कर्ज देण्यास यंदा जिल्हा मध्यवर्ती बँकेची कामगिरी अव्वल राहिली, परंतु राष्ट्रीयकृत बँका नेहमीप्रमाणे दिरंगाई करत आहेत। त्यातच पावसाने दडी मारल्याने यंदाच्या शेतीचं काय होणार याबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुरेसा पाऊस पडला नसल्या कारणाने येथील शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची वेळ आलेली आहे। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये जवळपास 49,000 हेक्टरवरती पेरणी झालेली आहे। त्यात प्रामुख्याने आहे सोयाबीन आहे, कापूस आहे आणि तूर आहे। याच पिकाची आतापर्यंत लागवड झाली आहे। मागील 8 ते 10 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला नाही आहे। त्याच्यामुळे जे शेतात लागवड केलेले जे पिके आहेत ते देखील आता करपायला सुरुवात झाली। त्यामुळे शेतकरी कुठेतरी अडचणीत सापडल्याचं चित्र इथं पाहायला मिळत आहे। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। आता पेरणी तर करून घेतली, पण आता दुबार पेरणीची वेळ आली आहे। पावसामुळे पाणी तर येऊन नाही राहिला, बी तर वारून राहिलंय, बिजाई तर महाग होऊन गेली। आता करायचं तरी काय करायचं कास्तकारानं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।